रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। यावेळेची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा नवा फॉर्म्युला ठरल्याचं इथं कळतंय। यावेळेची एक महत्त्वाची राजकीय बातमी, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद हा महायुतीत होत असताना आता महायुतीने एक नवा फॉर्म्युला शोधून काढलेला आहे आणि इथं 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती समोर आलेली आहे। साम टीव्हीला सूत्रांनी ही एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सूरज, काय अधिकची माहिती? नक्कीच स्नेहिल, रायगड आणि नाशिक या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगलं होतं। त्यानंतर नाशिकचा तिढा हा जवळपास सुटलेला आहे अशी माहिती मिळते। मात्र आता रायगडचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नव्हता। कुठेतरी तटकरे असतील आणि गोगावले असतील यांच्यामध्ये रस्तिकेच आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये एक तोडगा निघालेला आहे। अडीच वर्ष हे जे पालकमंत्री पद आहे ते तटकरेंकडे राहील तर दुसरीकडे गोगावलेंकडे राहील अशी जी खात्रीलायक माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र आता आज रात्री एक बैठक देखील होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्ये या अडीच वर्षाच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादी तर दुसरी 2.5 वर्षाची जी टर्म आहे ती शिवसेनेला मिळणार आहे, ही खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। स्नेहिल, अगदी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हा फॉर्म्युला जो आहे तो शिवसेनेला मान्य होतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य सपाचे आमदार अबू आझमींनी केलंय। संभाजीराजे आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती असं आझमींनी म्हटलं आणि यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। आझमींवर फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध कर वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। तो संभाजी साहब क्या किया होता? अरे इससे लड़ाई सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी राजकाज की लड़ाई थी, समझा आपने? कोई हिंदू मुस्लिम की लढाई नहीं थी। बघा, एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतायत, हे मी आधी सांगितलं होतं। आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावरचं लक्ष आहे। तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे। खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार आहेत। एक महत्त्वाची बातमी, बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान असा 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी त्यांचं उपोषण होणार आहे। या संदर्भात PMRDA जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून देखील काम होत नसल्यामुळे सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला आता सुप्रिया सुळे खुद्द बसणार आहेत। रस्त्यासाठी सुप्रिया सुळे थेट उपोषणाला बसणार आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सुप्रिया सुळे उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत रस्त्याच्या कामासाठी म्हणून सुप्रिया सुळे आक्रमक झालेल्या आहेत। तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सुप्रिया सुळे उपोषण करणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत। रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत। पाठपुरावा करून देखील रस्त्याचं काम होत नसल्यामुळे त्या उपोषणाला बसणार आहेत। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये।
धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार का याची आता जोरदार राजकीय चर्चा आहे. कारण धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चाही झाली. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झालेलं आहे आणि त्यामुळे या आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार का याचीही आता चर्चा सुरू आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. स्वतःला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडेंची धडपड सुरू असल्याची टीका करुणा मुंडेंनी केली. धनंजय मुंडे छाती ठोकपणे सांगतात, वाल्मिक कराड त्यांचा माणूस आहे. मुंडेंसारख्या व्यक्तींना मंत्रिमंडळामध्ये ठेवून राज्य सरकार अशा क्रूर वृत्तींना पाठबळ देत असल्याचा घणाघात करुणा मुंडे यांनी केलेला आहे. मुंडे कोकाटेंवरून रोहित पवारांनी सरकारला सवाल केला आहे. सरकार आज 2 राजीनामे घेणार का असा सवाल त्यांनी विचारला. सरकारला नैतिकताच राहिलेली नाही असं वक्तव्य देखील यावेळेस त्यांनी केलं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून ओबीसी समाजही आक्रमक झालाय. मुंडेंचा राजीनामा घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल. ओबीसी समाज मंत्रालयाला घेराव घालेल असा इशारा ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तरी एक महत्वाची बातमी समोर येते. आज रात्री विरोधी पक्षनेता ठरणार आहे असं सूत्रांनी सांगितलेलं आहे. पवार ठाकरे चेन्नईतला आज रात्री या संदर्भात महत्वाची चर्चा करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिघांमध्ये चर्चा होईल अशी ही शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा आहे. सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. सूरज, एक अतिशय महत्वाची बातमी. आज रात्री 3 महत्वाचे नेते चर्चा करतील आणि विरोधी पक्षनेता ठरवतील असं कळत आहे. काय अधिक सांगा. बातमी म्हणावी लागेल, कारण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी 3ही पक्षातील नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्यावरती दावा केलेला आहे. मात्र ठाकरे गट देखील म्हणतंय की आम्ही आमचाच विरोधी पक्ष नेता होईल आणि एका ठिकाणी काँग्रेस देखील म्हणतंय. मात्र आज रात्री एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि रमेश चेन्नीतला हे आज VC द्वारे चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चामध्ये नेमका विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार, महाविकास आघाडीमध्ये नेमका कोणता चेहरा असणार हे आज रात्री ठरणार आहे. 3ही प्रमुख नेत्यांची ही बैठक आज महत्वाची ठरणार आहे. विरोधी पक्षनेता कोण असेल यावर 3ही नेते जे आहेत ते नक्कीच. आणि सूरज, आपण बघतोय की आता नेमकं विरोधी पक्षनेते पद कोणत्या पक्षाकडे जात आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पाहूयात न्यूज पॉइंट 20. चहापान कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळल्याची चर्चा आहे. चहापान कार्यक्रमात धनंजय मुंडेंकडे न पाहताच अजित पवार पुढे निघून गेले. मुंडेंचा मात्र अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु अजित पवारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसलं आहे. महाविकास आघाडीचे जे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर आता आक्रमक भूमिका घेणार आहे महाविकास आघाडीची. या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात महाविकास आघाडी उद्या स्थगन प्रस्ताव देखील आणणार आहे. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ झालेला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि यावेळेस मुख्यमंत्री फडणवीसांनी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे, सुनावणीनंतर त्यावर निर्णय होणार असल्याचं सांगितलं आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून विधानसभेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले होते. त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे, त्याला कुणी पाठिंबा दिलाय हे स्पष्ट आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं आणि यावेळेस मुंडे कोकाटेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी करण्यात आलेली आहे. कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे मांडण्यात आले. आमदार रोहित पवारांनी पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळातील एंट्री चांगलीच गाजली. जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधिमंडळात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जात असल्याचा आरोप यावेळेस त्यांनी केलाय. मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजेत म्हणून बेड्या घातल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर टीका केली. रोहित शर्माच्या वजनावर टीका केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शमा मोहम्मद यांनी केलेल्या टिप्पणीवर उत्तरही दिलं आहे. दरम्यान या वादानंतर आपण बघतोय शमा मोहम्मद यांनी नेमकं काय ट्विट केलं होतं. रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे, त्याला वजन कमी करणं आवश्यक आहे. रोहित भारताचा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रभावशाली कर्णधार राहिला आहे. भारताचा कर्णधार होण्याचं भाग्य रोहितला लाभलं, पण इतके जागतिक दर्जाचे रोहितमध्ये काय आहे. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील ट्विट करून त्यांना उत्तर दिलं आहे. क्रिकेटची चाहती नसली तरी मर्यादित माहितीनुसार मी असे म्हणू शकते की रोहित शर्मानं कमी किंवा जास्त वजन असतानाही भारतीय संघाला खूप उंचीवर नेलंय. त्याचं काम आणि त्यासाठीची त्याची बांधिलकी महत्त्वाची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा. दरम्यानच्या वादानंतर शमा मोहम्मद यांनी सारवासारव केलेली आहे. मैं किसी को अपमान करने के लिए ट्वीट नहीं किया था. उस ट्वीट में मैंने क्या कहा, मैंने कहा कि एक स्पोर्ट्स पर्सन के नाते वो थोड़ा ओवरवेट है. स्पोर्ट्स पर्सन के नाते तो वो बॉडी शेविंग नहीं है. और मैंने कहा कि वो एक अनइम्प्रेसिव कैप्टन है क्योंकि मैंने उसको कंपेयर किया था राहुल द्रविड़ से, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली और महेंद्र सिंह धोनी, कपिल देव. और उसमें तो मुझे अच्छा नहीं लगा, लेकिन मैं नहीं समझ पा रही क्योंकि हमला क्यों कर रही हो ये भक्त लोग. पाहूया आता न्यूज पॉइंट 20. चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या आमदारांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली आहे. यावेळेस आदित्य ठाकरे, भास्कर जाधव हेही उपस्थित होते. भेटीदरम्यान पाटलांनी विरोधकांना चॉकलेटही दिलं. ठाकरे गटानं विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिल्याची माहिती आहे. कोणतीही चर्चा न करता ठाकरे गटानं नाव दिल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनं दावा केलेला आहे. काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे आणि त्यातच आता विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांनी यापूर्वीच एससी प्रवर्गाला न्याय देण्यासाठी उपाध्यक्षपद देणार असल्याची घोषणा केली होती. पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतंय असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. त्यामुळे रोहित पवारांचा रोख कुणाकडे असा सवाल आता उपस्थित होतोय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्या नेत्यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचं षडयंत्र रचल्याचंही बोललं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. बीएमसीच्या अ गटाच्या अभियंता परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप मनसेनं केला आहे आणि या पेपरची अवैध विक्री करण्यात आल्याचा आरोपही मनसेनं केला आणि याच मुद्द्यावर आता राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार आहेत.
विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. विधान परिषदेतील 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यामुळे त्या जागा आता रिक्त झालेल्या आहेत. या रिक्त जागांवर कोणाची नेमणूक होणार याकडेही लक्ष लागलं आहे. नाशिक कृषी उत्पन्न विद्यमान सभापती विरोधात बाजार समितीमध्ये अविश्वास ठराव सादर करण्यात आला. 18 पैकी 15 सदस्यांनी सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केला आहे. कडेकोट बंदोबस्तात अविश्वास ठराव सादर करणारे 15 सदस्य नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत भोई यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलिसांचे 3 पथकं आरोपींच्या शोधासाठी म्हणून रवाना झालेले आहेत. राज्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी असुरक्षित आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. राज्यामध्ये रोजच लाडक्या बहिणींचा विनयभंग होतोय, त्यामुळे लाडक्या बहिणींना आधी सुरक्षा द्या असंही राऊत यांनी पुढे म्हटलं. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. कानपूरच्या एका ज्वेलर्सनं इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि सोनं मिळवा अशी ऑफरच दिलेली आहे. ज्वेलर्सच्या या ऑफरनंतर शॉपच्या बाहेर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्वेलरी शॉपच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेकांनी खास ऑफरसाठी इंस्टाग्रामवर अकाउंटही सुरू केलं. सोशल मीडियावरच रीच आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी ज्वेलर्सनं ही अफलातून आयडिया शोधून काढली. पाहुयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. सरपंच संतोष देशमुखांची हत्या क्रूर आणि अत्यंत थंड डोक्यानं केल्याचं सीआयडी तपासामध्ये समोर आलेलं आहे. सीआयडीनं कराड गँग विरोधात तब्बल 66 भक्कम पुरावे जप्त केले. तसंच 184 साक्षीदारांचे जबाबही नोंदवले. संतोष देशमुखांचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेनं या प्रकरणामध्ये मोठा पुरावा मागे सोडला. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचा व्हिडिओ कृष्णा आंधळेनं एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला होता, ज्यामध्ये या आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा झाला होता. कराडचे 3 आयफोन तपासामध्ये महत्त्वाचे ठरले. चाटे, कराड आणि फुले यांच्या संवादाचा पुरावा यातून मिळालेला आहे. आवाजांच्या पडताळणीमध्ये कराड आणि चाटे आरोपी आढळले आहेत. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या परिवारासह उपोषणाला सुरुवात केली आहे. महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा अशी त्यांची मागणी आहे. महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीमध्ये भर चौकात हत्या झाली होती. मात्र त्यांचे मारेकरी हे अद्यापही मोकाट आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर